बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तक्रार दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त आणि अवमानकारक विधान केल्याचा आरोप या दोघांवर करण्यात आला आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराज युद्धात थकले होते आणि समर्थ रामदासांकडे गेले होते असं विधान केलं होतं. तर स्वामी आनंद स्वरूप यांनी या विधानाचे समर्थन करताना शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष युद्ध लढले नाही असं वक्तव्य केलं. या विधानांमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याचं प्रधान यांनी सांगितलं. त्यांनी BNS कलम 356, 299 आणि 192 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसंच ही विधानं जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी केली असल्याचा आरोप देखील केला आहे. पोलिसांनी कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील श्री मनोज प्रधान यांनी दिला आहे. म्हणजे कालपर्यंत आपल्याला माहिती होतं की बागेश्वर धामचे बाबा धर्मेंद्र शास्त्री हे शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलले आणि ते अतिशय आक्षेपार्ह होतं आणि त्याला दुजोरा देताना आणखीन वाईट एक आणखीन बाबा बोललेत. आनंद स्वरूप असं त्या बाबांचं नाव आहे. तर या आनंद स्वरूप आणि बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. या आनंद स्वरूपबद्दल आपल्याला माहिती द्यायची तर बलिया आणि देवरियाच्या मध्ये सलेमपूर नावाची एक जागा आहे. इथला तो बाबा आहे आणि तो स्वतःच्या साईटवर म्हणतो की मी भाजपचं कार्य करतो आणि भाजपच्या नेतृत्वाला कळलं पाहिजे की मी चांगलं काम करत आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक प्रश्न मी भाजपच्या नेत्यांना विचारतो की आमच्या महाराजांचा असा अवमान करून त्यांना ब्राउनी पॉईंट्स मिळत आहेत का? की महाराजांवर जर बोललं तर भाजपमध्ये मोठं स्थान मिळतंय का? हा प्रश्न माझ्या मनात आहे. जे अक्कल त्यांनी स्वतःची दाखवली आहे हे बोलून की महाराज कुठल्याही लढाईतच गेले नाही आणि पेशवे लढाई लढले आणि महाराजांनी त्याचं श्रेय घेतलं, हे निंदनकारक आहे. कुठल्याही परिस्थितीत या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाला नाही तर 48 तासानंतर आम्ही रस्त्यावर उतरून नक्कीच आंदोलन करू. मग आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल.